अमरावती ग्रामीण पोलिसांच्या विविध पोलीस स्टेशन आणि शाखांमध्ये कार्यरत असलेल्या 7 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। 16 एप्रिल रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंकज कुमावत यांनी आतापर्यंत ही कारवाई केली आहे। त्यामुळे ग्रामीण पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे। बेकायदेशीर व्यवसायांपासून संरक्षण किंवा कामात गंभीर निष्काळजीपणा यांसारख्या आरोपामुळे एसपी कुमावत यांनी ही कारवाई केली आहे। निलंबित पोलिसांमध्ये रवी एखंडे पोलीस मुख्यालय अलिंगवडी, चांदूर रेल्वे, शरद आडे दर्यापूर, निखिल खंडार परतवाडा, अमोल कथलकर अंजनगाव सुरजी, प्रशांत अहिर येवदा पोलीस स्टेशन हरले आणि वर्षा लिपिक यांचा समावेश आहे। कार्यालयीन कामात अनियमितता आढळल्याने हार्ले यांना निलंबित करण्यात आले आहे, तर इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप होते। चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक यांच्या या धडक कारवाईमुळे आता पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।